शंकरपट जर म्हटला भाऊ, तो ओरिजिनल जो कास्तकार आहे त्याचा आनंद वेगळाच असते ना. तुम्हाला काय सांगू राजा मी, तर यावेळेस की नाही एकलासपुरात लाखो रुपयाचं बक्षीस असणारा शंकरपटाचं आयोजन केलाय. अरे जसा शंकरपट लागला, लोक आतापासूनच मैदान तयार करायच्या नादी लागली ना. 24, 25, 26 फेब्रुवारी 3 दिवस या ठिकाणी लाखो रुपयाच्या बक्षिसाचा शंकरपटाचं आयोजन केलाय. मैदान पाना, या माणसानं पुरं पुरं अगैत या वावरातलं काढलं आणि या ठिकाणी असं कळ्यांग असं मैदान चालू केलाय. लंबी लचक अशी धावपट्टी, कारण बैलजोडली कसं आहे ते पयासाठी लंबी लचक ही धावपट्टी पाहिजे. अशी लंबी लचक धावपट्टी, उत्तर दक्षिण दिशेने असणारी ही धावपट्टी तुम्ही या ठिकाणी पाहत असाल. जवळपास 5 एकराचा हा एक प्रीमायसेस तयार केलाय आणि यासाठी पुरी तयारी चालू झाली. आता सकाळपासून लागते मध्ये शंकरपट. आणि एकलासपुरातले लोक तुम्हाला सांगतो मी, आता मला आठवते ना, एकलासपुरातल्या जोळ्या जोळ्या आहेत ना जुन्या काळात शंकरपटात, त्याच निमित्त बहुतेक हा शंकरपटाचं आयोजन केलाय. तर या ठिकाणी काही आयोजक मंडळी आहेत, ते विचारतो ना काय काय आयोजन ठेवलं, काय काय सुख सुविधा राहतील. कारण कसं आहे, शंकरपट जर म्हटला भाऊ, तर दुरून दुरून लोक येतात ना बाबा, ते बैलजोडा घेऊन. काय राजो वज्जर शो काय होतो, अरे काय राजो काय, बक्षीस कमी असते पण त्यात जी येणारी मजा असते ना, ते मजा वेगळीच असते. तर माझ्यासोबत या गावचे एक आमचे ओळखचे नंदू काका आहेत. नंदू काका जुन्या काळात एकलासपुरात मला आठवते ना, लय जोड्या राज्यांना खतरनाक राजो काही एकदम बंदच पडला होता. आणि या वर्षी कसं काय तुम्हाला असं वाटलं की आपल्या गावात शंकरपट भरवा म्हणून? आमच्या गावामध्ये तुम्हाला सांगतो की आमचे स्वर्गीय श्री मुरलीधर दादा चौधरी हे आमचे प्रेरणास्थान. सर्वप्रथम त्यांनी आमच्या गावामध्ये जंगी पटाची लय लूट केली होती, पण कालांतरानं मध्य काही काळामध्ये हा बंद पडण्यात आला शंकरपट. पण आता नेमकं जमजम या सर्व जोडी मालकांचे उत्साह आणि त्यात आपल्या अमरावती जिल्ह्याच्या लाडक्या नेत्या खासदार माननीय सौ नवनीतजी राणा यांच्या प्रेरणेमुळे, यांच्या म्हणण्यानं थोडस आम्ही कॉम्प्रोमाइज केलं की बा आमच्या गावामध्ये अशाच प्रोग्राम. तर त्यांनी आम्हाला प्रोत्साहन दिलं की तुमची जी परंपरा आहे तुमच्या गावामधली ती पुन्हा आणि जोमाने चालू ठेवा शंकरपटाची. त्या माध्यमामधून आम्ही सर्व जोडी मालकांनी, गावातील प्रतिष्ठित लोकांनी, मान्यवरांनी आम्हाला सर्व उत्साह म्हणजे त्यातून निर्माण केला. त्या माध्यमातून आम्ही शंकरपटाचे आयोजन केलेले आहे. आता नंदू काका, शंकरपटाचा शोक इतका वज्जर बेकार आहे म्हटलं. दुरून दुरून बैलजोड्या येतात, पण राजीव म्या काही की शंकरपटात जातो बाबा. राजीव त्या बैलजोड्याच्या मालकाची इतके वाके होता, तो सर्क जनावराले पाणी प्यायला नसते हो. मग त्यावेळेस कसा आहे, तो जो शंकरपटाचा जो खरा चालक आहे आपला बैलराजा म्हणा किंवा शेतकरी बळीराजा, याची नाराजगी होते. असं तुमच्या गावात नाही झालं पाहिजे. नाही, आमच्या इथं असं काहीच नाही होणार. कारण की आमच्या इथं दानशूर व्यक्ती इतक्या आहेत की येणाऱ्या प्रत्येक जोडीसाठी चाऱ्या पाण्याची व्यवस्था, चाऱ्याची व्यवस्था, पाण्याची व्यवस्था, इथं राहणाऱ्यांसाठी रावटी स्वतः त्यांच्या सोबत राहते, पण तशी जागा उपलब्ध करून दिली आहे आपण. कारण की आता 5 एकराचा प्लॉट म्हटलं तर किती मोठा आहे, यातलं उत्पन्न न घेता हे विलासदादा चौधरी यांनी शेत खाली करून दिलं आपल्याला शंकरपटाच्या नियोजनाकरता. तर तशी सर्व व्यवस्था आपण या पंच कमिटी मार्फत, तसे गावातली काही दानशूर व्यक्ती, या सर्व व्यवस्था आपण इथे केलेली आहे. येणाऱ्या प्रत्येकासाठी, प्रत्येक जोडीवाल्यांकरता. तरी इथे जास्तीत जास्त संख्येनं आपल्याला जितक्या काही जास्तीत जास्त जोडी, समजा जास्त बैल जोड्या येतील त्यांची पूर्ण आपण व्यवस्था इथं केलेली आहे त्या माध्यमातून. तरी या ज्यांची आपल्या शर्यतीमधून जो काही सामना विजेता होईल, तर त्यांनी आपल्या बैल राजाचे आम्ही त्यांचे भरभरून कौतुक करू. तर 24, 25 आणि 26 या 3 दिवसात एकलासपुरात भव्य शंकरपटाचं आयोजन केलाय. शंकरपट जर म्हटला भाऊ, तर गाव खेळात अरे अलगच मजा असते ना. पण त्यातल्या त्यात शंकरपटाचे जे चालक आहेत, अरे राजो, तो पंढरी शेठ शेळके होते ते बैल गाळा शर्यतचे मालक, तो माणूस काल परवा वारला. त्या माणसानं पुऱ्या महाराष्ट्रात शंकरपटाचा हा किळा ज्याले त्याला डसवलाय.
पण मजा अलग असते. तशाच प्रकारची मजा तुम्हाला एकलासपुरात पाहायला भेटणार आहे सकाळपासून. तर या ठिकाणी ज्या कोणत्या बैलजोड्या येतील त्याच्यासाठी रावटीसाठी स्पेशल जागा ठेवल्या आहेत, जनावराला पोटभर पाणी, आणि याशिवाय या ठिकाणचे लोक अरे मस्त आहेत ना. या ठिकाणचे जर तुम्ही लोक पाहिलेत, भरले दानशूर लोक आहेत मधले एकलासपुरातले, तुमच्या जनावराला चाराही भेटणार आहे. त्याच्यानंतर तुमची या ठिकाणी खास सोय होणार आहे. तरी जास्तीत जास्त बैलजोड्या ज्या आहेत शंकरपटात सहभागी त्याने एकलासपुरात या आणि या शंकरपटाची मजा घ्या. सकाळपासून हा खरा सोहळा चालू होणार आहे.